लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेची दमदार कामगिरी, जबरी चोरी करणारे आरोपी घेतले ताब्यात। नाशिक सविस्तर बातमी अशी की जबरी चोरी करणारे आरोपी चोरीस गेलेल्या महिंद्रा पिकअप चारचाकी वाहनासोबत 10,42,732 रुपये मालमत्तेसह 6 तासाचे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। दिनांक 26/5/2025 रोजी अरमान रशीद राईन वय 26 राहणार प्रेमनगर उरई, जिल्हा जालौन, राज्य उत्तर प्रदेश हे कांदिवली मुंबई येथील महिंद्रा कंपनीचे प्लांट येथून महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH47COO3TC 1216 ही घेऊन मोसाराम एंटरप्राइजेस लिमिटेड लखीमपूर केरी उत्तर प्रदेश येथे घेऊन जात असताना सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर हाऊस द्वारका नाशिक येथे थांबले असता दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी 200 रुपये भाडे देतो, मालेगाव येथे सोडून दे असे सांगितल्याने चालक अरमान रशीद राईन याने त्यांना होकार देऊन त्यांना सदर महिंद्रा बोलेरो पिकअप गाडीत बसवून घेतले। त्यानंतर सदर महिंद्रा बोलेरो पिकअप ही जुना आडगाव नाका येथे जाताच गाडीत बसलेल्या दोन अनोळखी इसम आणि चालकाच्या पोटाला चाकू लावून त्याचे सांगण्याप्रमाणे गाडी चालव नाही तर तुला ठार मारू अशी धमकी देऊन व त्यास त्याचे ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअपसह दिंडोरी रोडने वणी गावच्या पुढे घेऊन गेले। त्यानंतर चालक अरमान रशीद राईन यास रात्रीच्या अंधारात व भर पावसात गाडीतून उतरून देऊन चालकाच्या ताब्यातील 10,16,632 रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH47COO3TC 1216 व 25,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा B50 मॉडेल मोबाईल, 1,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 10,42,632 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला। त्यानंतर इसम नामे अरमान रशीद राईन हे वणी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी गेले असता सदर गुन्ह्यातील घटनास्थळ हे भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने वणी पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे फिर्यादी यांचा फिर्यादी जबाब नोंद करून व सदर जबरी चोरीबाबत गुन्हा रजिस्टर नंबर 00/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) 140(3) प्रमाणे दिनांक 27/5/2025 रोजी 4:25 वाजता दाखल करून तो भद्रकाली पोलीस ठाणे येथे पाठवण्यात आल्याने त्यावरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 191/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(4) 140(3) अन्वये दिनांक 27/3/2025 रोजी 11:43 वाजता गुन्हा दाखल आहे। सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आदेश दिले होते। त्या अनुषंगाने किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग, गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक, विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर गुन्ह्याचा मानवी कौशल्याने व तांत्रिक पद्धतीने तपास करून सदरचा गुन्हा घडल्यापासून अवघ्या 6 तासाच्या आत आरोपी जगदीश अर्जुन मोरे वय 38 वर्ष राहणार गाव दुधखेड तालुका चांदवड जिल्हा नाशिक, राहुल भाऊसाहेब मोगल वय 35 वर्ष उगाव रोड बसस्टँड जवळ निफाड तालुका निफाड जिल्हा नाशिक यांना मनमाड नांदगाव रोड नागापूर तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथील हायवेने पळून जात असताना ताब्यात घेऊन त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली 10,16,632 रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH47COO3TC 1216 25,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा B50 मॉडेलचा मोबाईल व रुपये 1,000 रोख असा एकूण 10,42,632 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे व गुन्हे शोध पथक करत आहेत। तसेच आरोपी जगदीश अर्जुन मोरे व 38 वर्ष यांचा गुन्हे अभिलेख तपासता त्याच्याविरुद्ध खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर, गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक, विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे, पोलीस हवालदार नरेंद्र जाधव, पोलीस हवालदार संदीप शेळके, पोलीस हवालदार लक्ष्मण ठेपणे, पोलीस शिपाई नारायण गवळी, पोलीस शिपाई धनंजय हासे, पोलीस शिपाई जावेद शेख, पोलीस शिपाई तौसिफ सय्यद यांनी पार पाडली आहे। भद्रकाली पोलीस स्टेशन
गुन्हा रजिस्टर क्रमांक 191/2025 कलम 309(4) कलम 140(3) BNS या कायद्याअंतर्गत 27/5/2025 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सदर गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यात फिर्यादी अरमान रईस राईन यांनी पिकअप TC 1216 ही कांदिवली महिंद्रा प्लांट येथून घेऊन ती मौसिनराम उत्तर प्रदेश या ठिकाणी शोरूमला घेऊन चालले होते. शोरूमला घेऊन चालले असताना दिनांक 26/5/2025 रोजी द्वारका सर्कल ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी ते थांबले असताना दोन इसम त्यांच्याजवळ आले. आम्हाला मालेगाव या ठिकाणी सोडा, आम्ही तुम्हाला भाडं देतो असं सांगितल्याने सदर चालकाने त्या गाडीत बसून घेतले असता पुढे गेले, काही अंतरावर गेले असता त्या दोन्ही पॅसेंजर म्हणून बसलेल्या इस्मांनी त्यांना चाकू लावून ती गाडी दिंडोरी रोडने घेण्यास सांगितले. जर नाही घेतली तर तुम्हाला मारून टाकू असे सांगून ती महिंद्रा पिकअप घेऊन दिंडोरी रोडने वणी गावाकडे निघून गेले. वणी गावाच्या पुढे 2 किलोमीटर गेल्यानंतर रात्रीच्या अंधारात रात्री 10 वाजताच्या सुमारास फिर्यादीला त्या ठिकाणी उतरून देऊन ती गाडी घेऊन निघून गेले. त्यानंतर फिर्यादी स्वतः वणी पोलीस स्टेशनला गेले. वणी पोलीस स्टेशनला पहाटे 4च्या सुमारास फिर्यादींची फिर्याद घेऊन सदर गुन्ह्याचे घटनास्थळ भद्रकाली येथे असल्याने त्या ठिकाणी 00 क्रमांकाने FIR नोंद करून सदर गुन्हा काल 27 रोजी 12 वाजताच्या सुमारास आपल्याकडे तपासाला आला. आल्यानंतर फिर्यादीकडे आपण सविस्तर तपास करून फिर्यादी त्या अनोळखी जे जबरी चोरी करणारे इसम होते त्यांच्याबरोबर 2-3 तास असल्याने त्यांच्याबाबत परिपूर्ण माहिती घेऊन त्या माहितीच्या अनुषंगाने तांत्रिक व मानवी कौशल्याने काल आपण हे आरोपी नांदगाव येथून ताब्यात घेतले आणि या गुन्ह्यात चोरी झालेली 10,42,000 रुपये किमतीची मालमत्ता, त्यामध्ये फिर्यादीचा मोबाईल आणि नवीन बोलेरो पिकअप ही ताब्यात घेतलेली आहे. सदर गुन्ह्यात 2 आरोपी असून त्यातील एक जो आरोपी आहे जगदीश अर्जुन मोरे याच्यावर नाशिक ग्रामीण भागात 7 गुन्हे दाखल आहे. त्यातील सध्या तो वणी पोलीस स्टेशन येथील 139/2025 या गुन्ह्यात वॉन्टेड आहे. यामध्ये 2 आरोपी होते. दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे आणि गुन्ह्यातील परिपूर्ण सर्व मालमत्ता हस्तगत केली आहे. आम्ही मनमाड रोडला हायवेवरून ही गाडी हस्तगत केलेली आहे. आरोपींचं जगदीश अर्जुन मोरे वय 38 वर्ष, राहणार दूधखेड, चांदवड, जिल्हा नाशिक. दुसरा आरोपी आहे राहुल भाऊसाहेब मोगल, हा उगाव रोड बस स्टँडजवळ निफाड, तालुका जिल्हा नाशिक येथला आहे. यातील गाडी चोरी करून ती भविष्यात तिचे पार्ट करून विकण्याचा त्यांची इरादा होता असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. याआधी त्यांनी मोटरसायकल चोरीचा गुन्हे असल्याचे त्यांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.